त्विशाची सासू गिरबाला सिंहला सीबीआयनं अटक केल्याची माहिती आहे। सकाळी 10 वाजेच्या सुमारास सीबीआयचे अधिकारी गिरबालाच्या भोपाळमधील निवासस्थानी पोहोचले। त्यानंतर तब्बल 7 तास चौकशी करून तिला अटक करण्यात आली। मध्य प्रदेश हायकोर्टाने बुधवारीच तिचा अटकपूर्व जामीन रद्द केला होता। हुंड्यासाठी त्विशाचा मानसिक छळ करणं, क्रौर्यानं वागणं असे गंभीर गुन्हे तिच्यावर दाखल आहेत। गिरबाला सिंह ही न्यायाधीश होती, त्यामुळे पोलीस आणि स्थानिक न्याय व्यवस्थेवर ती दबाव आणत होती असा आरोप त्विशाच्या कुटुंबियांनी केला होता। जेव्हा या केसचा तपास स्थानिक पोलिसांकडे होता तेव्हा चौकशीसाठी हजर होण्याची नोटीस तिला 3दा बजावण्यात आली, मात्र ती एकदाही चौकशीसाठी गेली नाही। उलट अनेकदा पत्रकार परिषद घेऊन ती त्विशाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत राहिली। तसंच त्विशाच्या तिच्या पतीमधील खासगी गोष्टी चव्हाट्यावर आणत राहिली। भोपाळ सेशन्स कोर्टानं तिला अटकपूर्व जामीनही दिला, मात्र भोपाळ हायकोर्टानं हा जामीन रद्द केलाय। निर्णय देताना हायकोर्टानं खालच्या कोर्टावर ताशेरेही ओढले। त्विशा शर्माच्या सासूचा जामीन अर्ज फेटाळताना मध्य हायकोर्ट नेमकं काय म्हणाले पाहूयात। जिल्हा न्यायालयानं या प्रकरणाची गंभीर पार्श्वभूमी, साक्षीदारांचे जबाब, व्हॉट्सअप चॅट्स आणि हुंडाबळीशी संबंधित महत्त्वाचे पुरावे योग्य प्रकारे लक्षात न घेताच घाईघाईनं जामीन मंजूर केला। आरोपी गिरिबाला सिंह या स्वतः निवृत्त न्यायाधीश आहेत। त्यांनी वारंवार पत्रकार परिषदा घेऊन प्रकरणाचा तपास प्रभावित करण्याचा आणि प्रसार माध्यमांद्वारे लोकांच्या मनात विशिष्ट प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, जो चुकीचा आहे। आरोपीचं वय किंवा त्यांच्या आधीचे न्यायालयीन पदाच्या आधारे अशा गंभीर गुन्ह्यात सवलत दिली जाऊ शकत नाही। या प्रकरणात सीबीआयला योग्य तपासासाठी कोठडीत चौकशीची गरज भासू शकते।